नमस्कार, शुभ सकाळ. भोजन भ्रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटपटीत पदार्थ मिसळ पाव. त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य: तेल, मीठ, जिरे, हळद पावडर, मोड आलेली मटकी, असे छान मोड आणून घ्यायचे मटकीला, लसूण, हिंग, कढीपत्ता आणि एक कांदा. तर सध्या आपण ती शिजवून घेणार आहोत. लसूण आपल्याला बारीक टेचून घ्यायचा आहे आणि कांदा कट करायचा आहे आपल्याला बारीक. तर मी एक कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं तेल टाकून घ्यायचं आहे आपण. तेल गरम झाल्याच्या नंतर त्यात टाकायचं आहे जिरं. जिरं तडतडल्यानंतर त्यात टाकायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता तडतडला की त्यात टेचून घेतलेला लसूण टाकायचा आहे. लसूण ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हिंग. हिंगामुळे स्वाद खूप छान येतो मिसळला. त्यानंतर टाकायचा आहे कट केलेला कांदा. कांदा बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे आपल्याला. तो कांदा टाकायचा आहे. कांदा छान ब्राऊन रंगावरती फ्राय होऊ द्यायचा आहे. छान कलर चेंज व्हायला लागलेला आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळद पावडर. हळद पावडर पण छान मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर टाकायची मोड आलेली स्वच्छ धुवून घेतलेली मटकी. कुठे मुगाची पण मिसळ बनवली जाते, पण मटकीचा स्वादच वेगळा. मटकीची मिसळ खायला छान लागते. आणि अशी बघून बारीक मटकी घ्यायची, म्हणजे ही गावरान असते. गावरान मटकीची चव अगदी वेगळीच असते. छान त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला मटकी. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्याच्यात. मीठ पण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मटकीमध्ये. सगळं एकजीव करायचं आहे. छान सगळं मिक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं थोडंसं. ते पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मटकी शिजायला जेवढं पाणी लागेल त्याच्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं आहे आपल्याला. पाणी टाकल्याच्या नंतर सगळं मिक्स करून उकळून घ्यायचं आहे हे. छानशी आपली मटकी उकळायला लागलेली आहे. आता आपण कुकरचं झाकण बंद करून याला एक शिट्टी करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला करायची आहे मसाल्याची तयारी. त्यासाठी मी घेतलेले आहेत 2 चमचे धणे, 1 चमचे तीळ, अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा खसखस. त्यानंतर घ्यायचे आपल्याला खडे मसाले. त्यासाठी मी घेतलेले आहेत 4-5 लवंग, 4-5 मिरे, 3 हिरवी इलायची, 1 चक्री फूल आणि 1 ते 1.5 इंच दालचिनी. हे सगळं मिश्रण आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायचे. त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यात हे सगळे मसाले बारीक गॅसवरती आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत. हा मसाला टाकून जर मिसळ केली ना तर खूप छान होते. अगदी छान फ्लेवर येतो ताज्या ताज्या मसाल्यांचा. एरवी तर मसाला आपण जो स्टोअर केलेला असतो तो तर आपण वापरतोच, पण ह्या मसाल्यामुळे खूप छान टेस्ट येते. आपला मसाला छान भाजून झालेला आहे. मटकीसाठी आपण कांदा, टमॅटो, कोथिंबीर, खोबरं, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे. हे पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी तेल टाकलेलं आहे.
तेलावरती आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे लाईट ब्राऊन होईपर्यंत. छान ब्राऊन रंगावरती व्हायला लागलेला आहे कांदा आता. त्यातच आपल्याला खोबरं टाकायचं आहे. खोबरं पण लाईटली ब्राऊन करून घ्यायचं आहे. यात आपल्याला कोथिंबीर, लसूण आणि आल्याचे जे तुकडे केलेले होते ते पण आपल्याला ह्या कांद्या खोबऱ्याच्या भाजण्यात टाकून द्यायचं आहे. ते पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे थोडं नरम पडेल. मस्त छान भाजून झालेलं आहे. यात आपण टाकणार आहे आता टमाटर. टमाटर पहिलेच नरम असतो त्याच्यामुळे पटकन शिजून जातो तो. थोडा मऊ द्यायचा आहे टमाटर. मस्त आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून देणार आहोत. तोपर्यंत जे खडे मसाले भाजून घेतलेले होते आपण ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. मस्त बारीक वाटण वाटलं गेलेलं आहे ते खड्या मसाल्यांचं. त्याच्यातच आपल्याला जो कांदा, खोबरं, अद्रक, लसूण मसाला तो भाजलेला होता तो पण त्याच्यात वाटून घ्यायचा आहे. छान बारीक पाणी टाकून थोडंसं वाटून घेतलेलं आहे मी. त्यानंतर आपली मटकी शिजली का आपण चेक करणार आहोत. खुशबू तर मस्त येते त्याची. मटकी छान मऊ शिजलेली आहे. आता आपण मिसळ बनवायला घेऊ. त्यासाठी मी घेतलेली आहे एक कढई. कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर आपण जो वाटलेला मसाला होता तो त्या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि बारीक गॅसवरती चांगला परतायचा आहे. हा मसाला जर छान परतला गेला तरच मिसळला छान चव येते. कुठलीही भाजी करा, मसाला जर छान परतला गेला ना तर भाजीला अप्रतिम चव येते. मेन तर सगळं मसाल्यावरती असतं. मसाला छान भाजली गेला पाहिजे. त्याच्यानंतर तो तेलात छान परतला गेला पाहिजे. हा मसाला जर छान अगदी मस्त परतला गेल्याच्या नंतर मिसळ अगदी मस्त टेस्ट येते. कंटिन्यू हलवायचा आहे हा मसाला. बघू शकता तुम्ही तेल सुटायला लागलेलं आहे त्याला. त्याच्यानंतर यात टाकायचं आहे लाल मिरची पावडर. चवीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिरची पावडर मसाला एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचा आहे. आणि आपण वाटणात खडे मसाले घेतलेलेच होते त्याच्यामुळे याच्यात दुसरे मसाले टाकायची काहीच गरज नाही आहे. फक्त मी मिरची पावडर टाकणार आहे यात. बघू शकता तुम्ही तेल सुटायला लागलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून परत मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे. एक मसाला भाजायचं मेन जर म्हटलं तर हा मसाला बारीक गॅसवरती कंटिन्यू हलवणं हेच असतं. बाकीचं काहीच नसतं. मसाला छान भाजली जायला पाहिजे. छान मसाला भाजली गेला त्याच्यानंतर आपल्याला जी मटकी शिजवलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आहे हे. त्याच्यानंतर मी बाजूच्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलंच होतं. आपल्याला गार पाणी वापरायचं नाही, यात गरम पाणीच टाकायचं आहे. तुम्हाला जितकी घट्ट पातळ ज्या पद्धतीने पाहिजे, ज्या क्वांटिटीनुसार पाहिजे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आहे यात.
कलर जरीचा आता असा दिसला तरी पण ते उकळल्याच्या नंतर छान तरी येणार आहे त्याला. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ आपण पहिले पण शिजताना टाकलेलं होतं, त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तुमच्या चवीप्रमाणे. बघू शकता एवढी घट्ट ठेवलेली आहे मी. बारीक गॅसवरती भाजी उकळून घ्यायची आहे ही. आता त्यात कट केलेली कोथिंबीर टाकायची आहे. भरपूर सारी मटकीत कोथिंबीर असली ती टेस्ट पण छान लागते. तसं म्हणायला गेलं तर कुठल्याच भाजीला कोथिंबीरशिवाय मजा नसते. कोथिंबीर ही पाहिजेच. बघू शकता तुम्ही कसा कट येतोय वरती. मस्तपैकी उकळते आपली मिसळ. ही असली तुम्ही मटकीची भाजी म्हणूनही खाऊ शकतात, मिसळ म्हणूनही खाऊ शकतात. पण कधीतरी मुलांना चेंज पाहिजे म्हणून मी पण मिसळ पावच केलेला होता. तुम्ही पण या पद्धतीने घरी बनवून मुलांना खाऊ घातला तर खूप छान होते असली मिसळ पाव. तर आता आपण प्लेटमध्ये घेणार आहोत. तुम्हाला जर माझे रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच रेसिपीमध्ये.